एक, दोन, तीन, चार, पाच. पाच उचलले. हैसर व्हिडिओ कशा शूट करतोय ह्योच विचार करत असतात ना. तर झाला काय, मी आज धुळवडीचाच व्हिडिओ शूट करणार होतो शेवटपर्यंत घराकडेच. पण अचानक म्हटलं की दरवर्षी मी त्या ठिकाणी जाते जो आज कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम काय आहे ना, तो एक वेगळंच आगळं वेगळंच त्याचं जत्राच भरता जशी काय. तर ही जत्रा जी आहे ना, ही मी दरवर्षी शूट करते. आणि तुमका ही जत्रा दाखवण्यासाठी मी चाललोय. ही जत्रा जी आहे ना, कुणकेरीक भरता आणि ही होळीतच भरता. कुणकेरी सगळ्यात मोठा होडोत्सव होता. तो होडोत्सव बघूच्यासाठी कितीतरी पटीने लोक येतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकतास की 20,000-1,000च्या वर तर माणूस असता आणि खूप गर्दी असता. तर मी आता ह्या ठिकाणी चाललोय आणि तुमका दाखवतोय मी व्हिडिओत होडोत्सव कसं असतं. माझे व्हिडिओ बघितला पण असताल तुम्ही मागचे सगळे, त्याच्यात तुमका दिसला पण असतात की होडोत्सव काय असता. तरी पण काही लोकांना माहिती नाही, त्यांच्यासाठी होडोत्सव पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती मी घेऊन येते. तर चाललंय आता मी जाताना माझी बायको येऊ शकत नाही, कारण तुमका मी नंतर एक व्हिडिओ दाखवीनच, त्याच्यात तुमका समजत कशाक नाही होती. तर माझ्यासोबत आता माझी सासूबाई. चला तर जाऊया त्यांच्याकडे, पहिल्यांदा पाहुण्यांकडे आणि नंतर मग थैसून आपल्या होडोत्सवात. तर ती आपली पाहुणीच त्यांच्याकडे आधी जाऊया आणि नंतर थैसून आपण होडोत्सवात जातलो. तर चला बघत राहा शेवट तक व्हिडिओ, तुमका खूप मजा येतली. आणि जर माका येऊ इकडे शक्य झाला तर आपल्याकडची धुळवड सुद्धा कशी होता ही पण दाखवीन याच व्हिडिओमध्ये. चला शेवटपर्यंत बघत राहा. फक्त पडव्यातून हे बांबाडल्या दिलंय आणि केसांची हालत बघा, अवतार बघा माझं काय झालं होतो. इतकी गरमी आहे ना, सांगू शकत नाही. अक्षय तर बघा आता मी येऊन पोचले बांबाड्यात. आणि आता सर सासूबाई तरी आम्ही निघालो मग कुणकेरीक जाऊ. तरी बघा इली आणि आता बांधूकच व्हाय, नाही तर काय खरा नाही. ऊन जाम लागता. आणि आता आम्ही चाललो. तर ती आत्ते हिची लागता, त्याची नाही, सॉरी स्वराची नाही, हिची आत्ते लागता ती. तर चला निघतो आता आम्ही डायरेक्ट पुढंच. फायनली आपण येऊन पोचलो. आणि अरे स्वागत बघा, तर लक्षच लावून होती वाटतं वाटेवर. थैसूनच आराडतो अवतार बघा काय झालं होतं. येस टाकत बसले. स्वागत समारंभ चाललो, स्वागत समारंभ. ओ मामाश्री, ओ मामा. अरे हे खय गेले तुमचे आतमध्ये. हे बघा झोपा. काल रात्रभर कुदले होत. म्हणजे रोम टाक माका योग नाही गावलं, सॉरी. नेक्स्ट टाइम आम्ही तिघ असणार ना. हा मग आधी ते गरम आता तरी झोपल्यात मस्त ताणून. कोण बोललं झोपेसाठी पंखा महत्वाचा आहे. हा झोप महत्वाची आहे.
मित्रांनो फायनली आपण भावई देवी मंदिर कुणकेरीच्या ठिकाणी पोहोचलो आणि चला दाखवतोय आता गर्दी बघा किती हाती बापरे लोक जमा होतात हळूहळू हळूहळू आणि तुमका स्पेशली ह्या दाखवतो एक मिनिट बघा आता हे बघा हे ह्यांच्यामुळे हो उत्सव खरो आहे हे सगळे पोरगेच आहेत ना हे दगड बिगड गोळा करतात बघा ते कशाक माहित नाही तेवढ्यापासून बघा ऊस केळ वेळ सगळे चालतात पाठीमागून एक एक चालू झालंय वाघोबा दाखवते वाघोबा वाघ वगैरे असं ते एका सोंगा म्हणतात सोंगा तर हे असं घोडे देवांचे घोडे बघा आपण जा बघू गेलो मित्रांनो आपण जा बघू गेलो ना उडोत्सव म्हणजे काय तर हे बघा यो 100 फूट उंच ही जी होळी तुमका दिसता एकाच उडो म्हणतात आणि शेवटला सगळ्यात शेवटी सरते शेवटी कार्यक्रम या उड्याच्या टोकात 3 देव जातात इकडचे आणि ते देव वरती जाऊन बसलेले आहेत आणि त्यांच्यावरती खालून दगड मारले जातात 5 वेळा दगड मारले जातात आणि 5 वेळा दगड मारून झाले की ते देव सगळे खाली उतरतात तर हेच कार्यक्रम दाखवण्यासाठी मी हडे इलाय बघू शकतात किती गर्दी आधी आणि बघा हे बघा त्यांची रांग लावली ना हे सगळे पोरगे जे आहेत ना हे खास मुंबई वरसून आणलेले आहेत या कार्यक्रमासाठी हे बाकीच्या दिवसात सगळे कामाधंद्याक असतात मुंबई सारख्या ठिकाणी किंवा लांब ठिकाणी कामाधंद्याक असतात आणि ह्या दिवसासाठी स्पेशल हे सगळे गावकरी मानकरी वगैरे सगळे जे पोरगे असत ना हे या दिवसासाठी स्पेशल येतात आणि हो उत्सव धूमधडाक्यात साजरा करतात त्यांची एक आवड असता त्यानुसार हे बघा सगळे रंगलेले दिसले तुमका रंगपंचमी केलेली आहे सगळ्यांनी व्यवस्थित हो मित्रांनो बघताच या व्हिडिओ हुडो 100 फूट उंचा आणि ही होळी आहे बघा गाव होळी त्यांची गावाची होळी आहे आणि तो उडोत्सव आणि तिकडे सुद्धा 2 होळ्या दिसतात त्या मंदिराच्या ठिकाणी वरती बघितले तर तिकडे पण 2 होळे आहेत खूप मस्ती करतात खूप दमतात दमले का असे पडतात थोडा वेळ आराम करतात परत उठतात परत मस्ती करतात आणि तो कार्यक्रम हे स्वतः सेलिब्रेट करतात काय काय मस्ती करतात बघत राहा बघा हे बघा वा यांची गर्दी बघा चालू आहे कशासाठी बघा सगळ्या चालूच असतात बघा एक शिळा ही जी शिळा ना ही उचलली जातात लोक हे उचलतले आणि त्या उड्याच्या गोल रिंगण घातले बघूया उचलतात त्या
अशा प्रकारे सगळेजण प्रयत्न करत असतात. ज्याची भक्ती खरोखरच भक्ती हा त्याका तो दगड जी ती शिळा ती उचलली जाता. किती किलो वजन असतं? 100 150 किलो वजन हा. तर या शिळेचा वजन जातं 150 किलोच्या आसपास. आणि ह्यो मागच्या एका व्हिडिओत बघितला असतात आपल्या गुड्याच्या मागच्या व्हिडिओत बघितला असतात. तर त्याच्यात दिसलेलो असं तुमका तो उचलून फिरवलेलो पण आहे एका दोघांनी. सगळेजण ट्राय करतात येऊन उचलूचा प्रयत्न करतात. कोणाक जमलो त्याका जमलो. जर देवावर भक्ती असतात मित्रांनो तर नक्कीच तो ती शिळा जी आहे ती उचलली जाता. आहे बघा हा त्यांनी थोडस उचलल्याने. हा 1 2 3 4 5 वेळा उचलल्याने. उचललं आता बघूया हे बघूया मित्रांनो. आता आपण ज्या ठिकाणी गेलो त्या भावई म्हणजे घर म्हणतो त्या घरासारख्या पाठी बघू शकता राजवाड्यासारख्या दिसतात. तर हैसर उत्सव मूर्ती असतात म्हणजे त्यांचे सगळा कार्यक्रम हवे होतात भावाईचे. तर हैसून आता हे देव जे खामकाठी आणि तरंगकाठी पालखी वगैरे ते सगळे तिकडे जातात खाली. आता चला दाखवतो तुम्ही. येतला वाटतं येतला भाई साहेब. युट्यूबची पावर बघा. आता हे सगळे पालखी वगैरे हे बघा पालखी बघा नारळा. उकलून धरा रे त्या करून येते आपण. मित्रांनो बघा भावे देवीची मूर्ती किती सुंदर दिसतात. असे सगळे कार्यक्रम चालू झाले आहेत. याच्यातून आतमधनं पालखी प्रवेश करतली. आणि आता त्या मंदिराकडे जातात भावई देवी मंदिर. सगळेजण पुढे येईल आंब्यात बघा मित्रांनो. ह्याचा दिसतात या गणपतीचा मंदिरा आणि या भावई मंदिरा बघा. भावई देवीचं मंदिर येता येतात कुणकेलच्या आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो खाली जाऊ घोडोत्सवाकडे तेव्हा या मंदिर पहिला भेटला. चला तर मित्रांनो आपण जाऊया आता भावई देवीच्या मंदिरात पहिल्यांदा. बघा आपलं हर्षद चव्हाण युट्यूबर. तर आपण गेलो भावई देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात थेट आतमध्ये. घंटा तर वाजव करू. आता तुमचं दाखवतो भावई देवीचं मंदिर.
तर बघा हे बघा भावाई देवी पंचायतन वेताळ कक्ष पंचायतन वेताळ कक्ष वेताळाची मूर्ती आहे. आपली पालखी देवळात दिलेली आहे भावाईचा. तर हे बघा मित्रांनो देव नागोजी व सावंत भोसले आणि श्री गणपती मंदिर त्यांचं प्रायव्हेट आहे. वाघोबा भावे प्रवेश करताना हलेश्वर सातेरी देवी मंदिर.
या प्रत्येक म्हणतात घोडेमोडणी ती प्रथा.
5 वेळा एकत्र. सुरुवात झाली असं 5 वेळा होतं एक प्रोसेस 5 वेळा होतं तर एवढंच संपन्न देव खाली उतरलेले आहेत. आता अजून 2. आता 3 वेळा दगड मारून झालेले आहेत आणि 2 वेळा मारले जातले. अजून काही शेवटचे देव पण उतरतले. आता हे उतरतले देव सॉरी खाली उतरतात आणि कार्यक्रम संपन्न होतो. एवढ्या उंचावरचं बघू आपल्या 2.3x मध्ये जाऊ लागतं. एवढं झूम करू लागतं. ज्या दिशेने दाखवतो त्या दिशेनेच वाहनं न्यायची आहेत. अजून 2 वेळा काय झालं शेवटपर्यंत पहिलं इलेलं आहे तेव्हाच उतरणे. आता तू रंगवून टाकले सगळं दुर्लो करून आणि आता कार्यक्रम संपत बघू शकता. सगळे बरीचशी गर्दी आता कमी होते थोड्याच वेळा. तिकडे बघितलं असतं ते धावक लागले की अजून 2 वेळा अशाच प्रकारे दगड मारले असले आणि देवस्थान खाली उतरलं. ते खाली उतरले की कार्यक्रम संपत. गर्दी बघा काय काय होती 6:30 वाजले संध्याकाळचे. शेवटचे सॉरी सगळे आता खाली उतरले आणि मग कार्यक्रम संपूर्ण बघा मित्रांनो शेवटचे दिवस सॉरी खाली येतात 100 फूट उंच घोडोत्सव फायनली शेवट जवळ उतरले ना का नंतर शूटिंग करा. होय समोर पडलो कशी सांगते का बाजूला वागलो आणि खिचर पडलो. दगड आहेत त्याचे धडाकलेले ते पडतात आणि त्यांच्यामुळे सगळेजण सांगतात की बाजू बघा बाजू. फायनली शिडी तर बनवलेली हा मित्रांनो
असा भूतनाथाचं मंदिर आणि हा असा सातेरी देवीचा. तर बघा याच्यामुळे या मंदिरात त्यांनाच सांगितलं दाखव 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 म्हणतात. ही देवी सातेरी. तर 3 देव एकत्र मिळतात सातेरी. रामदेव भावई देवी ही ग्रामदैवत आणि सातेरी हिला देवस्थान आणि कलेश्वर हे 3 देव एकत्र येतात आणि 3 गावांचा कार्यक्रम हा. मित्रांनो ही जी जत्रा बोललेलं आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला, तर ही दुकानं वगैरे होत ना, ही दुकानं पण जत्रेसारखीच लावली जातात. बघा ही बघा सगळीकडे जत्रा भरलेली आहे आणि आता थोड्याच वेळात ही दुकानं पण खाली होतली, कारण आता बाहेर कोण नाही थांबायचा. कार्यक्रम संपलो, दुकानं खाली झाली. मित्रांनो फायनली आपलं रथोत्सव हा कार्यक्रम पूर्ण झाला आणि आता मी येईल आपल्या पाहुण्यांच्या घराकडे. तेव्हा इकडे आरड वॉक चालू आहे आणि आता चला व्हिडिओ संपवतो वेळ झाला. व्हिडिओ जर आवडलो असत, आवडतो 100% खात्री आहे, आणि आवडलो असत तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओत्सवाचं. आणि जर आवडलं असत तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करू विसरा नको. फॉलो तर फेसबुकला आणि भजी खाऊया. आणि भजी खाऊया. हा ते बघा इट्स भजी टाईम.